नाम नसलेला पर्याय ओळखायचा आहे. पुस्तक, शाळा, नदी, धावतो यामध्ये नाम नसलेल्या पर्यायाला गोल कर. धावतो नाम नाही, मग काय आहे ते? क्रियापद. शाबास. झाड, घर, सुंदर, पाणी यांच्यापैकी वेगळं काय आहे? नाम नसलेला सुंदर. सुंदर. मग नाम नाही तर काय आहे ते? विशेषण. हा, गोल कर. शाबास. बघ बेटा, मुलगा, शिक्षक, फळ, चालणे यांच्यापैकी नाम नसलेल्या पर्यायाला गोल कर. चालणे. नाम नाही तर काय आहे ते? क्रियापद. शाबास, क्रियापद. गाय, मोठा, मांजर, कुत्रा यांमध्ये नाम नसलेल्या पर्यायाला गोल करायचा. मोठा. हा, छान. मोठा. छान. त्यानंतर आहे बघा, शाळा, रस्ता, बाजार, पटकन याच्यातलं नाम नसलेल्या पर्यायाला गोल कर. रस्ता. नाही, चुकलं. षटकोन. षटकोन आहे का ते? काय? पटकन. मग नीट वाच ना, का घाई करायलीस? पटकन. रस्ता नाम आहे ना, त्याला काय नाव दिलेलं आहे? रस्ता. म्हणजे त्या ठिकाणाला काय नाव दिलं आहे? रस्ता. मग ठिकाणाला ठेवलेल्या नावाला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. पटकन हे नाम नाही. सानिका, फूल, पळतो, नदी, डोंगर यामधील नाम नसलेल्या पर्यायाला गोल कर. काय आहे? पळतो. पळतो जर नाम नसेल तर काय आहे ते? क्रियापद. क्रियापद. छान. घ्या पुढचं. पर्वत, मित्र, प्रामाणिक, वैष्णवी याच्यातलं नाम नसलेला मित्र. नाही. मित्र तर नाम आहे ना. प्रामाणिक. हा, प्रामाणिक. प्रामाणिक नाम नाही. नाम नाही तर काय आहे ते? गुणाचं नाव आहे. काय? गुणाचं नाव. कशाचं नाव आहे? गुणाचं नाव. गुणाचं नाव. गुणाला ठेवलेल्या नावाला आहे का ते? नाही. गुणाला ठेवलेले नाव सुद्धा नाही. गुणाला ठेवलेलं नाव असते प्रामाणिकपणा. कळालं? गुणाला ठेवलेलं नाव प्रामाणिकपणा. मग प्रामाणिक हे काय आहे? प्रामाणिक माणूस. काय ते? विशेषण. हा, काय आहे ते? हा, कर गोल. विशेषण येते. पर्वत, मित्र, वैष्णवी नाम आहे आणि प्रामाणिक हे विशेषण आहे, म्हणून ते वेगळं आहे. चला पुढचा. झाड, आपण, घर, पाणी यांच्यामध्ये वेगळं. आपण. शाबास. शाबास. थांब. मग ते आपण नाम नाही तर काय आहे ते? क्रियापद. नाही. मॅडम. हा, सर्वनाम. सर्वनाम. शाबास. ते नाम नाही तर काय आहे? सर्वनाम आहे. चला पुढे. शेत, झाड, पीक, हिरवे याच्यामध्ये नाही. बरोबर आहे का रे? शेत, झाड, पीक, हिरवे याच्यामध्ये नाम नसलं कोण करतंय? हा, हिरवं. हा, मग ते नाम नाही तर काय आहे ते? हिरवं. क्रियापद. नाही. मॅडम. विशेषण. हिरवे झाड. झाडाविषयी विशेष माहिती सांगितलेलं, हिरव्या वस्तूंविषयी माहिती सांगितलेलं, हो की नाही? हिरवं झाड. मग तू शेत कशामुळे लिहिलं? शेत कशामुळे तू गोल करत होती मग? हा, समजून घ्यायचं ग. शेत, झाड, पीक हे काय आहे? नाम आहे. आणि हिरवं हे काय आहे? विशेषण आहे. मित्र, शिक्षक, विद्यार्थी, धावतो यांमध्ये? धावतो. बरं, नाम नाही तर काय आहे मग? धावतो. छान. शाबास. पुढचा. पर्वत, जंगल, उंच, समुद्र. हा, उंच नाम नाही, मग काय आहे ते? विशेषण. शाबास. कसं? उंच माणूस. उंच माणूस. उंच डोंगर. उंच पर्वत. उंच इमारत. शाबास. अशा प्रकारे हे काय आहे? विशेषण आहे. छान. खूप छान असं उत्तर सांगितलं तुम्ही. छान.